नमस्कार मित्रांनो. सकाळी सकाळी माझे प्रात्यविधी आटपलं आहे आणि तयारी करून निघालो आहे मी माझ्या फोटोग्राफीच्या ऑर्डरसाठी बांद्याच्या दिशेने निघालो आहे आणि इन्सुलेत पोचतो आहे. तोच म्हाका कॉल इलो की सावंतवाडीत सालयवाड्यात साप असा. मग काय त्याच ठिकाणी लगेच माझं युटर्न मारलं आहे आणि निघालं आहे सावंतवाडीच्या दिशेने निघालं आहे आणि त्यांना लोकेशन विचारलं आहे तर ते म्हणाले सालईवाड्यात. मग सालईवाड्यात म्हटल्यावर त्यांना विचारलं साप काय असा तर ते म्हणाले एक दगडांच्या फटीदासानंतर म्हटल्यानंतर एक पहिलोच डाऊट होतो की त्या ठिकाणी असतो कोण तर रसल वायपर. कारण आता जर बघितलं तर रसल वायपर म्हणजेच घोणसाचा मिलनाचा काळ चालू आहे. मग त्याच्यामुळे मित्रांनो एक काम करा की तुमच्या आजूबाजू जर अडीअडचणीची जागा जी असा ती कृपया करून साफ ठेवा. कारण आता तुम्ही बघशातच त्या ठिकाणी कशी जागा होती आणि साप कसं रवल्लो जाणार मध्ये. त्यांच्या नशीब जागरूकतेमुळे तो त्यांना दिसलो आणि पुढचं अनर्थ टळलो. मग ह्याच्यामुळे मित्रांनो तुमका सांगायची एकच गोष्ट आहे की तुम्ही आपलो जीव सांभाळा. म्हणजेच आपण या सापांपासून रक्षण करू शकतो. तर तुम्ही बघू शकतात की कसा असा की त्या ठिकाणी बघा दगड जे रचलेले आहेत एकार एक त्याका भरपूर फटी आहेत म्हणजे जेणेकरून त्याच्यात कित्येक साप रवा शकतात अशी त्या ठिकाणी जागा हा. आणि ती पण किती पोकळ हा बघा. म्हणजे एक दगड काढले तर सगळा खाली कोसळला. आणि तसाच हळूहळू काढता काढता पुढे पुढे जवळजवळ 4 ते 5 फुटापर्यंत असंच सगळं इस्कीत गेलं आहे. तर खय जाऊन माका तर सापाची जराशी शेपूट दिसली. म्हणजे माका फायनल झाला की तो त्या ठिकाणी घनच असा. मग काय हळूहळू त्याका मी घेतलं आहे आणि शेपटी काढतलं इतक्यात तो पूर्ण आपला डोक्याच बाहेर काढला दुसरीकडनं. आणि तो भरपूर ॲग्रेसिव्ह होतो कारण हो त्यांचं मिलनाचं काळ बघा कसं बाईट मारूसाठी उडी मारला बघा. आणि अशा प्रकारे तो माका दिसलो. म्हटल्यानंतर मी म्हटलं हळू हात न लावता बाहेर घ्यायचा प्रयत्न केला आहे. पण तो पुन्हा दगडात त्या भरपूर फटी असल्यामुळे तो पुन्हा उलट्या दिशेने पुन्हा आतमध्ये जाण्याची प्रयत्नात असल्यामुळे माका पुन्हा हेड प्रेस करून धरून बाहेर काढणं साहजिक होता. कारण जर पुन्हा सोडलं तर तो पुन्हा त्या दगडाच्या फटीत जातो आणि माका पुन्हा सगळा इसकून काढूचा लागतला. मग आता तुमका मित्रांनो सांगायची गोष्ट एकच आहे की आपलो जीव आपणाक वाचवचा आणि या सापांपासून आपला पण रक्षण करूचा. कारण त्यांका वाचवचा असाच त्यांका वाचवच्यासाठी आम्ही असोच आणि तुमका वाचवच्यासाठी डॉक्टर पण असत. पण असा कोणासोबत घडा नाही म्हणान आपण आपली काळजी घेऊची आहे. तर बघू शकता तो साप कशा प्रकारे आपला हे करूच्यासाठी आणि त्याचं सध्या काट टाकूचा त्याचा हे होता. त्याच्यामुळे तो पूर्णपणे एकदम जसं म्हणतात ना नरम पडलेलो. कारण काट टाकूच्या टायमाक त्यांचं आपण जसे म्हणतो की शरीराची त्यांची पुन्हा जी वरची जी चामडी हा ती सगळी जे आपण म्हणतो काट टाकता किंवा मॅन टाकता म्हणतो. मग तशा प्रकारे तो काट टाकूच्या ह्याच्यात होतो. मग त्याच्यामुळे तो थोडं नरम होतो. मग त्याच्यामुळे हळूहळू मी काढण्याचा प्रयत्न केला पण तो एवढी ताकद होतो की तो बाहेर येऊच्यासाठी हेच करत नव्हतो. मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू घेतलं बाहेर घेतलं आहे तर नाहीच म्हटलं तरी फुल साईजमध्ये म्हणजे जवळजवळ 4 4 फुटाक तरी तो होतोच. आणि अशा प्रकारे मी बाहेर काढलं आहे. म्हटल्यानंतर पुन्हा तो आतमध्ये जाऊच्या प्रयत्नात असताना टेल कॅच केलं आहे आणि हळूच वरती घेतलं आहे. आणि नंतर मग आता म्हटलं रेस्क्यू करूया. कारण जास्त माका टाईम घालवतो नव्हतो. कारण पुन्हा माका लग्नाची फोटोग्राफी असल्यामुळे मी तिकडे जाऊच्यासाठी तयारीतच दिलं आहे. हळू मी माझ्या बॅगमध्ये टाकलं आहे पॅक केलं आहे. लोकांच्या 2 मिनटं घेतलं आहे बोलण्यासाठी त्यांना माहिती देण्यासाठी. कारण त्या ठिकाणी जी जागा होती ती त्यांची बाजूक सगळा जंगल हा आणि अशा ठिकाणी त्यांच्या घरासमोर त्यांचं गडगो बांधलं. मग त्यांना सजेशन दिलं आहे की तुम्ही कृपा करून ते सिमेंट घालून पॅक करून घ्या. कारण आता ह्यो साप इलो ह्यांका दिसलो ह्या ठीक आहे पण त्याच ठिकाणी त्यांचं बगीचं म्हणजे छोटी बाग जी म्हणतो आपण ती त्यांच्यानी तयार केलेली होती. मग जेणेकरून पुन्हा साप येऊन त्यांना त्रास होऊ नये याच्यासाठी मी त्यांना एकच रिक्वेस्ट केलं आहे की कृपा करून तो जहा आता सिमेंटचा करून घ्या आणि तुमच्या जीवाचं रक्षण करा. सापांचं रक्षण करण्यासाठी आम्ही तत्पर असो. आमका कधीही कॉल करा. आम्ही तुमच्या मदतीसाठी नक्कीच हजर असतो. मग अशा प्रकारे रेस्क्यू केलं आहे आणि मग रिलीज करूच्यासाठी निघालं आहे. स्टिक ठेवलं आहे आणि हळू रिलीज करू घेतले. कारण रसल वायपर राहतो आणि शेवटी विषाची परीक्षा करणं ह्या आपला काम नाही. कारण शेवटी आपणा निसर्गानं आपल्याकडे कला दिली त्याचा कसंही वापर करून आपण त्यांच्याशी खेळणं योग्य नाही. म्हणून त्या स्टिकनेच हळू बाहेर घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच तो बाहेर पण पडलो आणि आपल्या जाऊच्या मार्गाला लागलो. तर मित्रांनो सांगायचं एकच आहे की आपण साप वाचूयात आणि आपल्या स्वतःचं पण जीवाचं रक्षण करूया. कारण आताचा ह्या रसल वायपरचा ह्या असा मीटिंग पिरियड हा त्याच्यामुळे आपलं जीव वाचूया. धन्यवाद.